हॅलो फ्रेंड्स, मी अश्विन आणि आज आपण पाहणार आहोत MCQs रिलेटेड टू सब्जेक्ट पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. ऑलराईट, तर पहिला क्वेश्चन पाहू. इफ pH ऑफ वॉटर इज, फर्स्ट ऑप्शन की 7 जर तो न्यूट्रल असेल, देन लेस दॅन 7 तर ॲसिडिक, मोर दॅन 7 असलं तर अल्कलाईन किंवा ऑल ऑफ द अबव. तर pH ऑफ वॉटर किंवा पॉवर ऑफ हायड्रोनियम आयन याची स्केल आपण देतो 0 to 14. सेंट्रल असणार आहे 7. समजा रेंज असली 0 to 7 और लेस दॅन 7 to 0 इट इज ॲसिडिक. एक्झॅक्टली 7 जर pH असली तर ती राहणार न्यूट्रल. मोर दॅन 7 to 14 इट इज गोइंग टू बी अल्कलाइन और बेसिक. ओके, तर pH स्केल राहणार आहे 0 to 14. 0 to 7 इट इज ॲसिडिक, 7 to 14 इट इज अल्कलाइन और बेसिक, 7 एक्झॅक्टली इट इज न्यूट्रल. ओके, तर आपला आन्सर राहणार आहे इथे डी. तुम्ही इथे पाहू शकता स्केलमध्ये फ्रॉम 7 इन्क्रीजिंगली ॲसिडिक, फ्रॉम 7 to 14 इट इज इन्क्रीजिंगली बेसिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. pH ऑफ ड्रिंकिंग वॉटर शुड बी. ओके, पाण्याची, प्यायच्या पाण्याची pH काय असायला पाहिजे? इट शुड बी 6.5 to 8.5. ओके, याच्यामध्ये एखाद्या वेळेस क्वेश्चन जर विचारला गेला तर ऑप्शन असा सुद्धा राहू शकतो 7 to 8.5. तर याच्यामधलं तुम्हाला मोस्ट करेक्ट चूज करायचा आहे या रेंजचा आन्सर. इन बिटवीन 6.5 to 8.5. इट कॅनॉट बी 7. इट इज नॉट ॲडवायजेबल टू बी केप्ट लेस दॅन 7 और ग्रेटर दॅन 7. ऑलराईट, रेंज असते 6.5 to 8.5. त्याच्यासाठी आपण फॉलो करतो BISचा IS कोड 10500-2012. 6.5 to 8.5 या रेंजच्या नियरेस्ट आन्सर जे असेल तेच आपलं परफेक्टली आन्सर असायला पाहिजे. क्वेश्चन नेक्स्ट. हार्डनेस ऑफ वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय बॉइलिंग इफ इट इज ड्यू टू. दोन टाईपच्या हार्डनेस असतात, एक असते टेम्पररी, एक असते परमनंट. ओके, तर टेम्पररी हार्डनेसमध्ये काय येतं? कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट. जेव्हा हे कंपाऊंड प्रेझेंट असतात तेव्हा ते हीट केल्यावर सॉल्टमध्ये प्रेसिपिटेट होऊन जातात. ओके, तर याच्यामध्ये बायकार्बोनेटशी रिलेटेड आन्सर कोणचा आहे? कॅल्शियम बायकार्बोनेट. सल्फेट्स नो, कॅल्शियम क्लोराइड्स, नायट्रेट्स हे याचं आन्सर नसणार आहे. आन्सर इज कॅल्शियम बायकार्बोनेट विच इज ऑप्शन आहे सी. याच्यामध्ये आपण पाहू शकतो की टेम्पररी हार्डनेस इज कॉज बाय प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व्ड बायकार्बोनेट्स ऑफ मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. जेव्हा आपण या बायकार्बोनेटला हीट प्रोव्हाइड करतो या रिॲक्शनमध्ये, तेव्हा काय होणार की याचे प्रेसिपिटेट सॉल्ट बनणार आणि CO2 आणि H2O हे बाय प्रोडक्ट. ओके, तर हीट केल्यामुळे फक्त बायकार्बोनेट हार्डनेस रिमूव्ह होते, सल्फेट्स क्लोराइड्स हे रिमूव्ह होणार नाही. आन्सर इज ए, कॅल्शियम बायकार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन. द मेजर कंपोनंट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग इज. पेरॉक्साईड आहे का? CFC आहे का? पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट आहे का? हायड्रोजन सल्फाईड आहे का? तर याच्यामध्ये आपण पाहू की पॅन जो आपण म्हणतो पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट, याच्यामध्ये हा मेजर कंपोनंट असतो फोटोकेमिकल स्मॉगचा. ओके, मिक्सचर ऑफ स्मोक प्लस फॉग. आणि हा नॉक्स आणि VOCचा इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट हा कंपाऊंड फॉर्म होतो आणि हा मेजर कंपोनंट राहणार. CFC जो आहे ना, क्लोरोफ्लोरोकार्बन, हा पूर्वी जुन्या फ्रीजच्या कंडेन्सरमध्ये सापडायचा. हायड्रोजन पेरॉक्साईड हा एक ॲटमॉस्फेरिक ऑक्सिडेशनचा बाय प्रोडक्ट आहे. हायड्रोजन सल्फाईड हे एअर पोल्युशन कॉज करतं, पण स्मॉगचा प्रायमरी कंपोनंट अजिबात नाही. तर याच्यामध्ये आपलं आन्सर राहणार आहे पेरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट और PAN, पॅन. नेक्स्ट क्वेश्चन. टर्बिडिटी इज द ॲबिलिटी ऑफ वॉटर टू. इज इट टू स्कॅटर लाईट? येस. रिटेन्शन ऑफ सस्पेंडेड सॉलिड? नो. Retention of colloidal solid in suspension? No, it is not because of dissolved solid. Turbidity is the ability of water to scatter light. Turbidity ची टेक्निकल डेफिनेशन जर बघितली तर त्याची डेफिनेशन आहे इट इज नथिंग बट रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ लाईट थ्रू अ कॉलम ऑफ वॉटर. बघा, ही जी क्लीन ट्रान्सपरंट वॉटर इट इज नॉन टर्बिड अँड दिस इज टर्बिड वॉटर सॅम्पल. तर याच्यामध्ये जेव्हा लाईट पास होतो किंवा आपण बघू शकतो तर क्लिअरली लाईट पास होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड्स आहेत त्याच्यामुळे. राईट, तर टर्बिडिटी इज ॲबिलिटी ऑफ वॉटर टू स्कॅटर लाईट. ओके, इट इज अन आस्थेटिक आस्पेक्ट ऑफ वॉटर, ज्याच्यामध्ये लाईट त्याच्यामधनं पास होत नाही, तो स्कॅटर होतो, रिफ्लेक्ट होतो किंवा रिफ्रॅक्ट होतो. ओके, आन्सर इज ए.
नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॅव्हिटी कंड्यूट्स आर जनरली इन द फॉर्म ऑफ. सी, कंड्यूट म्हणजे एक असं डिव्हाइस ज्याच्यामध्ये आपण काय करतो, वॉटर ट्रान्सफर करतो, ट्रान्सपोर्ट करतो. आता याच्यामध्ये समोर कीवर्ड लागला ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीचा अर्थ काय की बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, बाय युझिंग द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी वॉटर ट्रान्सपोर्टेशन, वॉटर ट्रान्सफर विल टेक प्लेस. सी, तर याच्यामध्ये कॅनल पण असू शकतं, ओपन चॅनल फ्लो. त्याच्यामध्ये फ्लूम पण असू शकतात, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, फ्लो ऑफ वॉटर मेजर करतो. ॲक्विडक्ट एक स्ट्रक्चर जे याच्यामध्ये बाय ग्रॅव्हिटी वर्क करतं. त्याच्यामुळे याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबव. एक्सप्लेनेशनमध्ये पाहूया. ओपन चॅनल जे आता आपण बोललो, लॉंग डिस्टन्स वॉटर ट्रान्सपोर्टसाठी आपण यूज करतो. कॅनल किंवा चॅनल्स सगळ्यांनी तुम्ही पाहिलेलेच असतील. देन फ्लूम्स, फ्लूम आपण व्हेंच्युरी फ्लूम किंवा फ्लूम यूज करतो ओपन चॅनलमधला फ्लो मेजर करायला. स्ट्रक्चर असे असतात जे ॲक्विडक्टमध्ये आपण कन्सिडर करणार, आर्चेस किंवा कोणते पण असे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये आपण वॉटर ट्रान्सपोर्ट करणार आहे, ते आपण एका हायर टू लोअर एलिव्हेशनला युझिंग ग्रॅव्हिटी यूज करू शकतो. त्याच्यामुळे कॅनल, फ्लूम, ॲक्विडक्ट हे सगळेच्या सगळे ग्रॅव्हिटी कंड्यूट या फॉर्मॅटमध्ये असू शकतात. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. द मॅक्झिमम परमिसिबल टर्बिडिटी फॉर ड्रिंकिंग वॉटर इज. ओके, इथे आपल्याला लिमिट विचारली आहे. तर 0 ॲक्च्युली प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. 15 to 25 ppm इज वे बियॉन्ड द लिमिट. 50 ppm इज एक्झॅक्टली वे बियॉन्ड द लिमिट. 5 ppm इज द आन्सर. तर IS 10500 मध्ये आपण 1 NTU ही डिझायरेबल लिमिट म्हणतो. ओके, डिझायरेबल म्हणजे इतकी चालते किंवा इतकी एकदम नॉर्मल आहे. ओके, दिस इज डिझायरेबल. आणि जेव्हा आपण म्हणतोय की 5 ppm किंवा 5 NTU, नॉट ppm, 5 NTU जी टर्बिडिटी आहे ती आपल्याला वर्स्ट कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याकडे दुसऱ्या पाण्याच्या सोर्सचा ऑप्शन नाही तेव्हा आपण 5 NTU पर्यंतची लिमिट परमिसिबल म्हणतो, मॅक्झिमम परमिसिबल. ओके, द आन्सर इज 5. ओके, NTU म्हणजे नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट. ऑल राईट, 1 इज ओके, 5 इज मॅक्झिमम परमिसिबल. ऑल राईट. देन फॉर विच ऑफ द फॉलोइंग युनिट डिझाईन पिरियड इज मॅक्झिमम. ओके, डिझाईन पिरियड म्हणजे नंबर ऑफ इयर्स दॅट आर असाइन, म्हणजे इतके वर्ष ते डिव्हाइस किंवा ती जी सिस्टीम आहे ती काम करणार. तर याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन सिस्टीम नो, वॉटर ट्रीटमेंट युनिट नो, पाईपमेन्स नो. द आन्सर इज डिमांड रिझर्वर. आता आपण एकेकाचे इयर्स पाहू. डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला आपण 30 वर्ष देतो डिझाईन पिरियड. वॉटर ट्रीटमेंट युनिट्स जे असतात जसं सेटलिंग टँक किंवा एरेशन युनिट त्याला आपण देतो 15 इयर. त्यानंतर पाईप मेन्स जे असतात त्याला 30 इयर्स देतो. याच्यामध्ये डिमांड रिझर्वायर जो आहे, ओके, ज्या रिझर्वायरमधनं आपण काय घेणार आहे, सगळ्या या पाण्याचा इंटेक घेणार आहोत. जसं डॅमच्या ठिकाणी जे रिझर्वायर राहतं जिथे आपण पाणी स्टोअर करतो आहे त्याची लिमिट सगळ्यात जास्त आहे. त्याची डिझाईन पिरियड लिमिट मॅक्झिमम आहे. वी टेक इन टू कन्सिडरेशन ऑफ 50 इयर फॉर इट्स सर्व्हिस लाईफ. ओके, रिझर्वायरला सगळ्यात जास्ती राहणार, सगळ्यात कमी राहते वॉटर ट्रीटमेंट युनिटची. नेक्स्ट, टर्बिडिटी ऑफ वॉटर मे बी कॉज ड्यू टू. याच्यामध्ये सस्पेंडेड क्ले, येस, एनिथिंग विच इज इन सस्पेन्शन, जे कोणतं मॅटर राहणार, जे कोणते पार्टिकल राहणार ते सस्पेन्शनमध्ये असले. फॉर एक्झाम्पल सस्पेन्शनचा अर्थ समजून घेऊ. याच्यामध्ये सगळं हे जे मॅटर आहे पार्टिकल हे सेटल्ड आहे. ओके, आणि हे पाणी आहे इथे, राईट, आणि इथे पण सेम पाणी आहे, पण हे सगळं मॅटर सस्पेंडेड आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये सगळ्या बाजूने हे फिरत आहे, राईट. इट इज इन सस्पेन्शन, इट इज इन ॲजिटेटेड स्टेट. तर इथे टर्बिडिटी राहणार. ओके, हिअर दिस जार विल बी रिप्रेझेंटिंग टर्बिडिटी. आणि याच्यामध्ये हे सगळं मॅटर सेटल झालं आहे, सस्पेंडेड अजिबात नाही. याच्यामध्ये टर्बिडिटी आपल्याला दिसणार नाही, ॲटलिस्ट एवढ्या सेक्शनमध्ये, राईट. याला जर ढवळलं तर काय होणार, टर्बिडिटी तिथे फॉर्म होणार आहे. तर याच्यामध्ये सस्पेंडेड क्ले टर्बिडिटी कॉज करू शकतो, सस्पेंडेड सिल्ट कॉज करू शकते, फाईनली डिवायडेड ऑर्गॅनिक मॅटर जे सस्पेन्शनमध्ये आहे ते करू शकते. त्याच्यामुळे आन्सर राहणार आहे ऑल ऑफ द अबव, डी. सी, फाईनली डिवायडेड ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मटेरियल, क्ले, सिल्ट, अल्गाई अँड अदर मायक्रोऑर्गॅनिझम जे काही सस्पेन्शनमध्ये आहे ते टर्बिडिटी कॉज करणार. आन्सर इज डी, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट,
स्टँडर्ड युनिट ऑफ टर्बिडिटी ऑफ वॉटर इज इन 1 लिटर डिस्टिल वॉटर 1 मिलीग्राम ऑफ फाईनली डिवायडेड. ओके, समजा आपल्याला टर्बिडिटी रिप्रेझेंट करायची आहे तर त्याचं स्टँडर्ड युनिट काय राहणार? सिलिका राहणार का, मड राहणार का, क्ले राहणार का, ऑर्गॅनिक मॅटर राहणार का? आता या चारही ऑप्शन्सला कम्पेअर केलं तर इथे आपल्याला कळतं की सिलिका और SiO2 हा जो कंपाऊंड आहे याच्या प्रॉपर्टीज आणि याचे सगळे जे स्टँडर्डायझेशन आहे, जसं त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट राहणार आहेत तुम्ही कोणताही सिलिकाचा पार्टिकल घेतला तर. त्याच्यामुळे याला समजा आपण फाईनली डिवायडेड करून त्याला रिप्रेझेंट करायला लावलं टर्बिडिटीला, तर येस सिलिका हा एक चांगला स्टँडर्ड सबस्टन्स असू शकतो. मड राहणार आहे का? नाही, मड हा स्टँडर्ड सबस्टन्स नाही. क्ले नो, इट इज नॉट गोइंग टू बी स्टँडर्ड सबस्टन्स. ऑर्गॅनिक मॅटरला आपण एक स्टँडर्ड सबस्टन्स म्हणून यूज करू शकत नाही. त्याच्यामुळे SiO2 सिलिका हा त्याच्या कॉन्स्टंट प्रॉपर्टीजमुळे काय म्हणून यूज करू शकतो आपण? इट कॅन बी यूज्ड ॲज स्टँडर्ड युनिट ऑफ टर्बिडिटी. ओके, SiO2ची आपण स्केल वापरणार टर्बिडिटी रिप्रेझेंट करण्यासाठी. इट कॅन बी यूज ॲज अ गेज बिकॉज ऑफ इट्स कन्सिस्टंट प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन अँड स्कॅटरिंग ऑफ लाईट. ऑलराईट, ऑप्शन इज ए सिलिका. देन which one of the following is caused to decrease in per capita consumption? पाण्याचं पर कॅपिटा कन्झम्पशन डिक्रीज जर होत असेल तर त्याचं कारण काय आहे? सी, आता आपण पहिलं पाहू. मीटर लावलं तर काय होणार की पाण्याच्या यूजवर कंट्रोल राहणार. पाण्याची क्वालिटी चांगली असली तर लोक पाणी जास्त वापरू शकतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जसं वाढत जातं तसं पाण्याचं कन्झम्पशन वाढू शकतं. हॉट क्लायमेटमध्ये पाण्याचं कन्झम्पशन वाढू शकतं. तर या सगळ्यांना कमी करायचं असलं पाण्याचं कन्झम्पशन तर तिथे काय करायचं? मीटर लावायचं. जसं तुम्ही तिथे मीटर लावलं त्याचं कन्झम्पशनवर कंट्रोल येतो. कर्बिंग म्हणतो आपण त्याला, कर्बिंग द यूज ऑफ समथिंग. त्याला आपण काय करणार? त्याच्यासाठी मीटर लावलं. जसं मीटर लावलं लोकांचा यूज कंट्रोलमध्ये येतो. ओके, मीटर सिस्टीम कॅन कॉज डिक्रीज इन पर कॅपिटा कन्झम्पशन, कारण इथं आपण मॉनिटर करतो आणि त्या पर युनिट क्वांटिटीला चार्ज करतो. चार्ज केल्याबरोबर इफिशियंट वॉटर यूज होणार आणि कंट्रोल्ड वॉटर कन्झम्पशन राहणार. त्याच्यामुळे आन्सर आहे ए. देन वॉटर सप्लाय सिस्टीम मीन्स म्हणजे काय? एंटायर स्कीम ऑफ कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ लिक्विड वेस्ट. नो, हे झालं वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग किंवा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट किंवा याला आपण सिवरेज म्हणतो. ओके, ज्याच्यामध्ये आपण वेस्ट कलेक्शन, डिस्पोजल ह्या सगळ्या गोष्टींचं पाहणार. इथे वर्ड आहे वेस्ट. कंप्लीट लेआउट फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय टू डिस्ट्रीब्युशन, याला आपण वॉटर सप्लाय सिस्टम म्हणू शकतो. ऑलराईट. देन कन्स्ट्रक्शन ऑफ रिझर्वायर्स फक्त वॉटर सप्लायचा एक आस्पेक्ट आहे, पूर्ण सिस्टीम नाही आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ कॅनल इरिगेशन किंवा वॉटर सप्लाय सिस्टीमचा एक पार्ट आहे, त्याच्यामुळे ही सिस्टीम नाही आहे. त्याच्यामुळे आपण हा ऑप्शन बी जेव्हा पाहतोय, कम्प्लीट लेआउट फ्रॉम द सोर्स ऑफ सप्लाय टू डिस्ट्रीब्युशन मीन्स स्टार्ट टू एंड, जी इथे आपण सिस्टीम लावली त्याला आपण काय म्हणू? वॉटर सप्लाय सिस्टीम. ऑप्शन इज बी. ऑलराईट. तर याच्यामध्ये पाहतोय आपण वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग किंवा सिवरेज ऑप्शन एचा आहे. एक आस्पेक्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ रिझर्वायर, कन्स्ट्रक्शन ऑफ कॅनल पण आस्पेक्ट आहे, पण एक जे स्टार्ट टू एंडवाला जो स्कीम आहे तो आहे कम्प्लीट लेआउट फ्रॉम सोर्स टू डिस्ट्रीब्युशन. ऑलराईट. लेट्स गो टू क्वेश्चन नेक्स्ट. Water to the consumer may be supplied from infiltration galleries connected to sump well. Okay, infiltration well dug out on bank of river, Rani's wells sunk to the water level, or all of the above. See, यातले हे जे तिन्ही ऑप्शन आहे ह्या तिन्ही मेथडने आपण काय करू शकतो? इन्फिल्ट्रेशन गॅलरी असो की रॅनी वेल असो, वॉटर लेवल आपण काय करतो त्यातनं वॉटर प्रोव्हाइड करू शकतो एंड युजरला, कन्झ्युमरला आफ्टर ट्रीटिंग इट. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन राहणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. सी, इन्फिल्ट्रेशन गॅलरी इज कनेक्टेड टू सम वेल. दीज आर सिस्टम दॅट अलो वॉटर इन्फिल्ट्रेट थ्रू ग्रॅव्हल ऑर सँड इन टू कलेक्शन वेल, आणि या वेलमधून ट्रीटमेंट प्लांटला जाणार. देन बँक ऑफ रिव्हरवर ज्या इन्फिल्ट्रेशन वेल असतात तिथे पण आपण काय करतो? सगळं पाणी इन्फिल्ट्रेट करून त्या वेलमधून म्हणजे पंप करू आणि ते ट्रीटमेंट प्लांटला टुवर्ड कन्झ्युमर. रॅनी वेल्स ह्या अशा वेल्स आहेत ज्या एका लार्ज एरिया ऑफ ॲक्विफर मीन्स क्लोज पाण्याचा जो हे असतो सोर्स त्याला, आणि त्याला हॉरिझॉन्टल किंवा स्लोप पाईपने आपण काय करू शकतो? कन्झ्युमरपर्यंत पाठवू शकतो आफ्टर ट्रीटमेंट. देअरफॉर दिस ऑल थ्री ऑप्शन्स आर ऑल राईट. देन टर्बिडिटी ऑफ रॉ वॉटर इज अ मेजर ऑफ वॉट? इज इट सस्पेंडेड सॉलिड? येस, आत्ताच आपण पाहिलं की सस्पेंडेड सॉलिडमुळे टर्बिडिटी कॉज होते. एक्झॅक्टली. देन ॲसिडिटी ऑफ वॉटर, हा थोडा pH रिलेटेड ऑप्शन आहे.
BOD हा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडशी रिलेटेड ऑप्शन आहे, त्याच्यामुळे BOD हे नसणार आहे. नन ऑफ दिस नो. सस्पेंडेड सॉलिड इज द मोस्ट प्रोबेबल आन्सर दॅट वी आर हॅव्हिंग. अँड येस, आन्सर इज ए, सस्पेंडेड सॉलिड. ओके, टर्बिडिटी हा सस्पेंडेड सॉलिडशी रिलेटेड फिनॉमिनॉन आहे. ऑलराईट. देन डिमांड फॉर पब्लिक uses in a city does not include water required for. सी, पब्लिक किंवा सिव्हिल यूज किंवा सिव्हिक यूजमध्ये आपण काय पाहतो, पब्लिक पार्कचं वॉटरिंग, पब्लिक गार्डन्सचं वॉटरिंग, त्याच्यानंतर स्प्रिंकलिंग ऑन रोड, त्यानंतर वॉटरची जी फायर डिमांडसाठी जी क्वांटिटी लागते त्याला आपण पब्लिक युजेसमध्ये इन्क्लूड करणार आहे. ड्रिंकिंग पर्पजसाठी आपण पाणी सेपरेटली काउंट करतो, त्याच्यामुळे पब्लिक यूज डिमांड जी आहे एखाद्या सिटीमधली त्याच्यामध्ये ड्रिंकिंग पर्पज हा येणार नाही. ड्रिंकिंग पर्पज आपण सेपरेटली इंडिपेंडंट एंटिटीसारखा कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामुळे ऑप्शन इज डी. ऑलराईट. वॉटरिंग ऑफ पब्लिक पार्क, पब्लिक गार्डन, स्प्रिंकलिंग ऑन रोड हे सगळं सिव्हिक आणि पब्लिक यूजमध्ये जातं. वॉटर रिक्वायर्ड हे सेपरेटली कव्हर केल्या जातं डोमेस्टिक डिमांडमध्ये. दॅट्स वाय आपण याच्यामध्ये ऑप्शन डी पब्लिक यूजमध्ये वॉटर डिमांडमध्ये कव्हर करू शकत नाही. दॅट्स वाय आन्सर डी इज द आन्सर. पोर्टेबल वॉटरसाठी परमिसिबल pH व्हॅल्यू काय आहे. आत्ताच आपण एक पॉईंट डिस्कस केला होता की पोर्टेबल वॉटर किंवा जे पब्लिक सप्लाईजमधलं वॉटर यूज केलं जातं त्याला आपण 6.5 to 8.5च्या रेंजमध्ये पाहायचं आहे. तर इथला मोस्ट प्रोबेबल मोस्ट करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, 7 to 8.5. इट कॅनॉट बी दिस वन, ॲसिडिक, टू ॲसिडिक. 4.5 to 7 slightly acidic, 9 to 11 slightly basic. That's why the correct answer here is C. Okay, again as per BIS code of 10500 2012, pH should be in between 6.5 to 8.5. Then a factor affecting domestic demand of water is dead end system किंवा रेक्टिफिकेशन सिस्टीम असू शकतं का. नाही. पाण्याचा टायमिंग हा डिमांडला बदलवू शकत नाही. सिस्टीम कोणती असो, डेड एंड सिस्टीम असो, स्टारगेट पॅटर्न असो किंवा स्टार पॅटर्न असो किंवा ग्रिड पॅटर्न असो, याच्यामध्ये पॅटर्नशी रिलेटेड कोणताच आस्पेक्ट डोमेस्टिक डिमांडला फ्लक्च्युएट करू शकत नाही. टायमिंग त्या डिमांडला फ्लक्च्युएट करत नाही. कधीही पाणी येत असेल तरी तितकंच पाणी लागणार आहे. कॅल्क्युलेशन तेच करावं लागणार आहे. पाण्याचे सप्लाय सॉफ्ट आहे की हार्ड आहे त्यावरनं तिथले ॲप्लिकेशन्स चेंज होतील, पण डिमांड जी आहे क्वांटिटी ती चेंज होणार नाही. येस, क्लायमॅटिक कंडिशन हे बिलकुल करू शकतं. कोल्ड एरियामध्ये मे बी पाणी कमी लागणार, हॉट एरियाजमध्ये तसे ॲप्लिकेशन्स वाढत जातात तर डिमांड वाढणार आहे. ओके, आन्सर इज डी, सी. रिलेटेड टू डिस्ट्रीब्युशन इफिशियन्सी, त्याच्यामुळे डेड एंड सिस्टीमचा ऑप्शन आहे तो चुकीचा आहे. टायमिंग पण इम्पॅक्ट करणार नाही. त्यानंतर सॉफ्ट किंवा हार्ड आहे तर ते फक्त कुठे यूज होईल तेवढं चेंज होणार, पण क्लायमॅटिक कंडिशन बिलकुल अफेक्ट करतात की डिमांड किती राहणार आहे, कमी की जास्त. ओके, आन्सर इज डी, क्लायमॅटिक कंडिशन. देन क्वालिटी ऑफ वॉटर इज सेट टू बी गुड इफ इट इज. ओके, पाण्याची क्वालिटी चांगली असं केव्हा म्हणणार. सस्पेंडेड मॅटर नसायला पाहिजे, ओके. कलरलेस असायला पाहिजे, ओके. फ्री फ्रॉम पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम, ऑल राईट. देअरफॉर ऑल ऑफ द अबव. जेव्हा मला पाणी पाहिजे तेव्हा ते कसं असायला पाहिजे. नो सस्पेंडेड मॅटर, नो कलर, फ्री फ्रॉम पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते बरोबर, म्हणून ऑल ऑफ द अबव हा ऑप्शन बरोबर. एक स्पेसिफिक जर आपण पाहिलं ऑल ऑफ द अबव क्वेश्चन असला तर यातले दोन जरी जुळत असले बरोबर तरी आपण बिंदास चौथा ऑल ऑफ द अबव ऑप्शन हा टिक करू शकतो. तिसऱ्या ऑप्शनमध्ये किंवा तीनपैकी एखाद्या ऑप्शनमध्ये जरी डाऊट असला आणि दोन परफेक्ट जर माहिती असले तर आपण ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो, राईट. पण याच्यामध्ये हे दोन कोणतेही दोन बरोबर आहेत का हे पक्का माहीत पाहिजे. देन रिक्वायर्ड हार्डनेस फॉर पब्लिक सप्लाईज इज. हार्डनेस, टोटल हार्डनेस ऑन CaCO3 स्केल किती असायला पाहिजे. ओके, तर आपला जो IS कोड आहे तो सांगतो की नॉर्मल कंडिशन्समध्ये 200 mg/L ही डिझायर्ड किंवा रिक्वायर्ड कंडिशन आहे आणि मॅक्झिमम परमिसिबल राहते 600 mg/L. तर याच्यापैकी आपल्याकडे कोणता ऑप्शन अवेलेबल आहे. 200 mg/L ऑन CaCO3 स्केल. याला टोटल हार्डनेस असं पण म्हणतात. ओके, रिक्वायर्ड हार्डनेस किंवा टोटल हार्डनेस. ओके, ही आहे डिझायर्ड लिमिट आणि ही आहे मॅक्झिमम परमिसिबल लिमिट. ऑल राईट. तर ऑप्शन डी इज द आन्सर. ऑल राईट. सी, कोड प्रोव्हिजन सेज
200 mg/L रिक्वायर्ड, 600 टू बी मॅक्झिमम. तर आपल्याला रिक्वायर्ड विचारलं आहे म्हणून आपण इथे 200 टिक केलं आहे. देन स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर मे बी डिवायडेड इंटू 3 झोन. आता ते 3 झोन कोणते? ओके, तर समजा हा रिझर्वायर घेतला आपण, तर याचे 3 समजा पार्ट केले. एक येतो सरचार्ज, ओके, एक्सेस जो आपण स्पिलवेवरून सोडून देऊ. त्याच्यानंतर येतो एक युजफुल जो आपण ॲक्च्युली यूज करतो, ओके. देन याच्यामध्ये एक येतो डेड स्टोरेज जे आपल्याला कामात तितकं येत नाही, कारण इथे हा जो झोन राहतो ना कोणत्या रिझर्वायरमधला, इथे सिल्ट आणि सँड हे सगळ्या डेब्रिज इथे काय होत राहणार आहे, सेटल होत राहणार आहे. त्याच्यामुळे हा आपला डेड स्टोरेज आहे. तर आपण डायग्राम सकट पाहू. सी, याच्यामध्ये हा आहे सरचार्ज स्टोरेज, ओके. तर हा जाणार आहे स्पिलवेवरनं. देन याच्यामधला हा जो युजफुल स्टोरेज आहे मधला, तो आपण स्ल्यूज गेटमधून काय करू, यूज करू. वी विल बी पुटिंग इट टू यूज. इरिगेशन असो किंवा वॉटर सप्लाय असो, जे काही यूज आहे त्या पाण्याचा ॲक्च्युअल यूज आपण युजफुल स्टोरेजमधून घेऊ. आणि तिसरा जो आहे तो राहणार आहे डेड स्टोरेज, ओके. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे की स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ रिझर्वायर मे बी डिवायडेड इंटू 3 झोन अँड द लोवेस्ट झोन इज, सगळ्यात खालचा कोणता, डेड स्टोरेज. बॉटम मोस्ट वन इज द डेड स्टोरेज झोन. ऑल राईट. देन नेक्स्ट, वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन पाईप्स आर डिझाईन फॉर. तर याच्यामध्ये एखाद्या सबस्टन्सला, मॅटरला आपल्याला कॅरी करायचं आहे, तर त्याच्यासाठी असणारी जे कंड्युइट्स आहेत किंवा जे पाईप्स आहेत ते कसे डिझाईन करायचे. फॉर एक्झाम्पल आपण एक पाईप घेतला आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की मॅक्झिमम डेली डिमांडसाठी डिझाईन करू का, तर ही सगळ्यात जास्त असू शकते का, नाही. मॅक्झिमम अर्ली सगळ्यात जास्त असू शकते का, असू शकते. ॲव्हरेज डेली डिमांड जास्त नाही राहत. पण इथे सगळ्यात जास्ती म्हणजे जो कॉम्बिनेशन आहे मॅक्झिमम अर्ली ऑन मॅक्झिमम डेली, ओके. एका मॅक्झिमम डेच्या मॅक्झिमम आरला जी डिमांड राहते ती सगळ्यात जास्त राहते. त्याच्यामुळे आपण जे पाईप डिझाईन करतो ना ते सगळ्यात जास्त क्वांटिटी कॅरी करण्यासाठी, सगळ्यात जास्त डिस्चार्ज कॅरी करण्यासाठी डिझाईन करू. त्याच्यामुळे इट इज नॉट मॅक्झिमम डेली, नॉट मॅक्झिमम अर्ली, कॅनॉट बी ॲव्हरेज डेली, इट शुड बी मॅक्झिमम अर्ली डिमांड ऑन मॅक्झिमम डे, ओके. तर ऑप्शन डी इज द करेक्ट वन, ओके. दिस इज द एक्सप्लेनेशन. कारण त्या वेळेला फ्लो रेट हायेस्ट राहणार आहे आणि ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी किंवा त्या पाईप बस्ट नाही झाले पाहिजे, पाईप फुटला नाही पाहिजे, म्हणून आपण काय करू की त्या पाईपमधून जो सगळ्यात जास्त डिस्चार्ज आपल्याला कॅरी करावा लागणार आहे, फ्लो कॅरी करावा लागणार आहे, त्या हिशोबानेच आपण काय करू, पाईपला डिझाईन करू. राईट. डायमीटर. Okay, this is regarding disinfection. When pH of water is kept slightly less than 7, whose formation will be predominant? Okay, तर आपण पाण्यामध्ये क्लोरीन सोडलेलं आहे डिसइन्फेक्शनसाठी आणि त्याचे HOCl पासून हे काही कंपाऊंड्स बनतात, ओके. क्लोरामाइन्स बनतात. मोनोक्लोरामाइन बनतो, डायक्लोरामाइन बनतो, त्यानंतर ट्रायक्लोरामाइन बनतो. तर स्पेसिफिकली विचारलं आहे की वेन pH व्हॅल्यू ऑफ वॉटर इज केप्ट स्लाइटली लेस दॅन 7, तर याच्यामध्ये कोणता क्लोरामाइन जास्त बनणार, तर तो असतो डायक्लोरामाइन. तर आपण पाहू याचं एक्सप्लेनेशन. तर pH लेवल वाईज जे HOCl आयन असतात तर ते ब्रेक होतात किंवा कंबाईन होतात एक कंपाऊंड बनवण्यासाठी. जो pH 4.4च्या खाली असलं तर नायट्रोजन ट्रायक्लोरामाइन बनवतं, NCl3. बिटवीन 5 to 6.5 असलं तर डायक्लोरामाइन राहतं आणि 7.5पेक्षा जास्त असलं तर मोनोक्लोरामाइन राहणार, NH2Cl. तर आपल्याला विचारलं आहे स्लाइटली लेस दॅन 7, तर इथे स्लाइटली लेस दॅन 7 कोण आहे, 5 to 6.5 वाली रेंज आहे. तर डायक्लोरामाइन इथे सगळ्यात जास्त प्रीडॉमिनंट राहणार आहेत. तर आन्सर इज बी, ओके. दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू डिसइन्फेक्शन स्पेसिफिकली विथ क्लोरिनेशन. आपण जेव्हा क्लोरीन पाण्यामध्ये ॲड करतो ना तर त्याच्यामध्ये HOCl आयन बनतो आणि HOCl आयन ब्रेक किंवा कंबाईन होतो, तर तेव्हा हे कंपाऊंड्स बनतात आणि हे कंपाऊंड एक ॲडिशनल डिसइन्फेक्टंट म्हणून त्याच्यामध्ये काम करायला लागतात. तर कोणता क्लोरामाइन बनतो हे त्याच्या pH लेवलवर डिपेंड करतं. 4.4च्या खाली ट्राय, 5 to 6.5 डाय आणि 7.5 म्हणजे अल्कलाइन लेवलला बनतो मोनोक्लोरामाइन. ऑल राईट. देन horizontal tunnels constructed at shallow depths along the bank of river to intercept the groundwater table are called as, ओके. तर एखाद्या रिव्हर बँकमध्ये आपण त्याच्या शॅलो डेप्थमध्ये काय केलं आहे, एक
पाईपलाईन किंवा एक पूर्ण टनेल्स आपण तिथे प्रोव्हाइड केल्या तर त्याचं टर्म काय आहे ती. कॅनल हा ओपन चॅनल किंवा कॅनल असतो, तर त्याच्यामध्ये टनेल आणि कॅनल हे 2 वर्ड मेकअप करत नाहीत. त्यानंतर स्प्रिंग म्हणजे झरा पाण्याचा. ओके, इट डझंट मेक एनी सेन्स. लेक असू शकतो का, तो नाही. तर याचा आन्सर आहे इन्फिल्ट्रेशन गॅलरी. ॲक्च्युली हा क्वेश्चन समजा आला आणि आपल्याला माहिती नाही आहे, पण इथे आपण थोडंसं लॉजिकने एलिमिनेट आउट करून याचा आन्सर करेक्टली फाइंड आउट करू शकतो. कॅनल नसणार आहे, स्प्रिंग नसणार आहे, लेक नसणार आहे, इन्फिल्ट्रेशन गॅलरी. ओके, इन्फिल्ट्रेशन गॅलरी थोडीशी अशी दिसते. याच्यामध्ये हे इन्फिल्ट्रेशन पाईप असतात, थोडेसे परफोरेटेड हॉलो पाईप्स असतात. याच्यामध्ये ह्या ग्रॅव्हल येणार नाही, पण पाणी येईल अशी याच्यामध्ये सिस्टीम प्रोव्हाइड केल्या जाते. तर ही टनेल किंवा ही पाईपलाईन काय करणार, पाण्याला या पाईपच्या आतमध्ये येऊ देते आणि नंतर ही जी वेल आहे तर इथून आपण काय करू, हे पाणी पंप करू आणि पुढे ट्रीटमेंटसाठी आणि कन्झम्पशनसाठी पाठवू. ओके, तर याला म्हणतो आपण इन्फिल्ट्रेशन गॅलरी. ओके, इन्फिल्ट्रेशन गॅलरी असू शकते किंवा एक इन्फिल्ट्रेशन वेल असू शकते. ओके, दिस इज वेल पार्ट अँड दिस इज गॅलरी पार्ट. Then turbidity for domestic water is undesirable because it is काय असतं टर्बिडिटी. चेंज करते का टेस्ट, नाही. थोडीफार करते असेल पण खूप नाही. ॲपॅरंट कलर देते का, हो थोडाफार. प्रिव्हेंट लाईट पेनेट्रेशन आणि फोटोसिंथेसिसची आपल्याला घेणं देणं नाही, कारण आपण वॉटर ट्रीटमेंटशी याच्यामध्ये डिस्कशन करतो आणि फोटोसिंथेसिस हा आपल्या वॉटर ट्रीटमेंटचा पार्ट नाही किंवा हा नको असलेला पार्ट आहे. ओके, तर टर्बिडिटी फॉर डोमेस्टिक वॉटर इज अनडिझायरेबल बिकॉज इट इज, आधीच आपण एक बघितलं होतं की टर्बिडिटी हा पाण्याचा आस्थेटिक्सशी रिलेटेड पार्ट आहे. ओके, पाणी कसं दिसतं, दिसायला कसं आहे. चेंज ऑफ टेस्ट हा टर्बिडिटीमुळे मे बी होऊ शकतो, गॅरंटी नाही. ॲपरंट कलर त्याच्यामध्ये येतो. ओके, इट इज काइंड ऑफ 50-50 टाईप ऑफ ऑप्शन. प्रिव्हेंट लाईट पेनिट्रेशन अँड हेन्स फोटोसिंथेसिस, प्रॉब्लेमॅटिक सिनारिओ आहे फोटोसिंथेसिस, हा याचा काही आन्सर नाही आहे. टर्बिडिटी ऑफ डोमेस्टिक वॉटर हा आस्थेटिक्सशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे आन्सर इज ए. सी, turbidity is more of an aesthetic aspect of water than taste changer or may not be even cause for safety compromise on water quality. म्हणजे एखादं पाणी समजा टर्बिड असलं तर इट इज नॉट ॲट ऑल नेसेसरी की ते अनहेल्दीच असेल. ओके, इट मे नॉट कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम, बट पाहायला गेलं तर टर्बिड वॉटर खूप अनप्लिझंट दिसतं. ओके, त्याच्यामुळे आपण त्याला टाळतो. देन हार्डनेस ऑफ वॉटर इज कॉज ड्यू टू कॅल्शियम सल्फेट. ओके, हे एक सॉल्ट आहे, हे हार्डनेस कॉज करू शकतं. मॅग्नेशियम सल्फेट, येस. कॅल्शियम नायट्रेट ऑल्सो येस. दॅट्स वाय मोस्ट करेक्ट ऑप्शन हिअर इज ऑल ऑफ द अबव. नाव सी, हार्डनेस इज कॉज इन वॉटर ड्यू टू कोणत्या कोणत्या कंपाऊंडमुळे होतं. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड्स, देन कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, देन मॅग्नेशियम क्लोराइड अँड मॅग्नेशियम नायट्रेट. मीन्स सल्फेट, कार्बोनेट, नायट्रेट सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियममुळे हार्डनेस पाण्यामध्ये येते. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव हा आपला मोस्ट करेक्ट ऑप्शन आहे. हे तिन्ही पण बरोबर आहे, पण मोस्ट करेक्ट ऑप्शन आपल्याला MCQसाठी सिलेक्ट करावा लागतो. दॅट्स वाय ऑल ऑफ द अबव. द क्लोरीन सप्लाय सिलेंडर्स आर जनरली केप्ट ॲट 38 to 40 degrees Celsius to prevent conversion into crystal, then to prevent it from burning, explosion किंवा none of the above. सी, आपल्याला जेव्हा क्लोरीन डिसइन्फेक्शनसाठी प्रोव्हाइड करायचं असतं वॉटर ट्रीटमेंट प्लांटला, तेव्हा आपण त्यांना सिलेंडरमध्ये ठेवतो. ओके, प्रेशराईज सिलेंडर असतात. आणि जेव्हा आपण हे सप्लायसाठी पाठवतो थ्रू पाईप, तर हे गॅसमध्ये कन्वर्ट होतात. ओके, सिलेंडरमध्ये कशा राहणार, लिक्विड आणि गॅस, आणि प्रोव्हाइड करायच्या वेळेस आपण गॅस फॉर्मॅटमध्ये देतो. आणि जेव्हा एखादं लिक्विड गॅस फॉर्मॅटमध्ये जेव्हा प्रेशर रिलीज होताना जेव्हा तो त्या पाईपलाईनमधून जातो ना, तर एकदम तिथलं टेम्परेचर होतं ड्रॉप. ओके, जर टेम्परेचर ड्रॉप झालं तर काय होणार, त्या पाईपलाईनमध्ये त्या समजा ही पाईपलाईन आहे, हा पाईपलाईनचा क्रॉस सेक्शन समजा, तर इथनं समजा क्लोरीनचा गॅस जातो आणि एकदम टेम्परेचर ड्रॉप झालं, बिलो 10 डिग्री सेल्सिअस गेलं, तर इथे आयसिकल्स तयार होतील. आयसिकल्स किंवा क्रिस्टल, हे क्रिस्टल कशाचे राहतील, क्लोरीन आईसचे. आणि त्याच्यामुळे काय होणार, ही पाईपलाईन होऊ शकते चोक, आणि चोक झाल्यानंतर त्या प्रेशरमुळे होऊ शकते बस्ट. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतो की क्लोरीन सप्लाय सिलेंडरला 38 to 40 डिग्री सेल्सिअसला वॉर्म या टेम्परेचरला एक मेंटेन करतो, सो दॅट
क्रिस्टलमध्ये तो क्लोरीन कन्वर्ट व्हायला नको. ओके, दिस इज द आन्सर. 10 डिग्री सेल्सिअसला हे क्रिस्टलायझेशन चालू होतं. राईट. लिक्विड क्लोरीन, हे बघा एक्सप्लेनेशनमध्ये पहा. लिक्विड क्लोरीन व्हेन ड्रॉन फ्रॉम सिलेंडर ॲज अ गॅस, कूलिंग मे टेक प्लेस बिलो 10 डिग्री सेल्सिअस अँड इट मे चोक द सप्लाय पाईप. त्याच्यामुळे आपण याला 38 to 40 डिग्री सेल्सिअसमध्ये मेंटेन करणार, क्रिस्टल फॉर्मेशन नको म्हणून. ऑलराईट. देन पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ वॉटर इज युजली टेकन ॲज. सी, पर कॅपिटा कन्झम्पशनचा अर्थ की एका पर्सनला एका दिवसाला किती पाणी लागतं, याला आपण LPCD असं लिहितो, लिटर पर कॅपिटा पर डे. त्याच्यामध्ये याचा अर्थ असतो की एक पर्सन एक दिवसामध्ये किती पाणी कंझ्युम करणार. ओके, 1 पर्सन 1 डे हाऊ मच लिटर्स ऑफ वॉटर. तर याला आपण LPCD असं लिहितो. तर 50 to 100 इट इज नॉट, 150 to 300 मे बी, 400 to 500 नो, 500 to 750 नो. इंडियन कंटेक्समध्ये आपण याचा विचार केला ना तर 150 to 300. ओके, हा समजा आपण विलेज किंवा टाउन किंवा छोट्या खेडेगावाशी जाऊन समजा आपण हा कॅल्क्युलेट केला तर हा येणार 135 LPCD. आणि समजा आपण प्रोग्रेसिव्ह सिटीजमध्ये गेलं किंवा डेव्हलप कंट्रीच्या सिटीजमध्ये गेलं तर हा 200 पासून जाता जाता 340 LPCDपर्यंत जातो. ओके, तर एकदम एक्स्ट्रीम रेंजेस जर काढल्या तर 135 to 340 to 350. तर याच्यामध्ये आपल्याला मोस्ट करेक्ट रेंज शोधायची आहे. पर कॅपिटा कन्झम्पशन ऑफ वॉटर इज युजली टेकन ॲज, मग ते एक्स्ट्रीम 2 एंड जर धरले तर याच्यामध्ये 150 to 300 हे आपलं आन्सर राहणार आहे. ओके, सी, पर कॅपिटा डिमांड रेंजेस फ्रॉम ॲज लो ॲज 135 LPCD टू 340 LPCD विथ रिस्पेक्ट टू रिजन. म्हणजे टाउन, खेडेगावं, छोटे शहरं असले तर 135. जसं जसं आपण सिटीजकडे, मेट्रो सिटीजकडे, डेव्हलप कंट्रीजमधल्या सिटीजकडे जाऊ तर ती रेंज 340पर्यंतसुद्धा जाते. तर हे लक्षात ठेवायचं. बेस डिमांड ही 135 LPCD आपण ठेवतो. मॅक्स इट कॅन गो अप टू 340 ऑर बियॉन्ड इफ वी वॉन्ट टू. देन अकॉर्डिंग टू IS 1172 1993 मिनिमम डोमेस्टिक डिमांड किंवा मिनिमम डोमेस्टिक वॉटर कन्झम्पशन ॲन्युअल ॲव्हरेज घेतलं तर वीक सेक्शन इन स्मॉल टाउन आणि सिटी किती असायला पाहिजे. आत्ताच आपण पाहिलं इट इज 135. सी, 135 इट इज फॉर वीक सेक्शन अँड स्मॉल इंडियन टाउन असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर थोडा आपण समजा फ्लश सिस्टीम त्या शहरामध्ये असल्या, ओके, वॉशरूमच्या तिथे फ्लश सिस्टीम जर असल्या तर आपण ती डिमांड थोडी वाढवतो, 200 घेतो. डेव्हलप कंट्रीजमधल्या ज्या सिटीज आहेत तिथे आपण 340 LPCD इतकी डिमांड कन्सिडर करतो. ऑलराईट, आन्सर इज ए. ओके, सी, फॉर cities with full flushing system the value is 200, for developed countries it is 240, and for weaker section in small Indian towns and cities it is 135. Then what are the benefits of rainwater harvesting? External water sources वरची डिपेंडन्सी कमी होते का? हो, होते. It helps in groundwater recharge. Obviously we are harvesting rainwater and sending it down to groundwater. आपण खाली पाठवतोय. ओके, तर त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर रिचार्ज होतो. देन फ्लडिंग आणि सॉईल इरोजनची रिस्क कमी होते का? हो, बिलकुल होते. इथले तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, म्हणून वी विल गो विथ ऑल ऑफ द अबव. ऑलराईट, ऑप्शन डी इज द करेक्ट वन, ऑल ऑफ द अबव. ऑलराईट, तर याच्यामध्ये कलेक्शन युटिलायझेशन ऑफ रेन वॉटर करणार आहे म्हणून डिपेंडन्सी कमी होते. ग्राउंड वॉटरलाच आपण काय करतो, त्याला पाठवतो, त्याच्यामुळे तिथलं ग्राउंड वॉटर रेप्लेनिश होते, रिचार्ज होतं. राईट, फ्लडिंग आणि सॉईल इरोजन, जसं जितका जास्ती पाणी बाहेर जाणार, रन ऑफमध्ये कन्वर्ट होणार, तेवढं जास्त काय करणार, फ्लडिंगचे चान्सेस वाढवतं आणि सॉईलला इरोड करतं. ओके, म्हणून हे आहेत बेनिफिट रेन वॉटर हार्वेस्टिंगचे. ऑप्शन डी इज द आन्सर, ऑल ऑफ द अबव. ओके, प्लेन क्लोरिनेशन इज यूज फॉर water obtained from clear lakes and it is consumed during emergencies and it is supplied to armies during war. तर प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय? प्लेन क्लोरिनेशन म्हणजे डिसइन्फेक्शनचा एकदम सिम्पलेस्ट फॉर्मॅट, जिथे आपण क्लोरीनचा डोस डायरेक्टली पाण्यामध्ये टाकू. किती? 0.5 mg पर लिटर किंवा त्यापेक्षा थोडा जास्त.
आणि हे जेव्हा आपण क्लोरिनेशन करतो, प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय, हे जेव्हा क्लोरिनेशन आपण कॅरी आउट करतो ना, तर पाण्याला डायरेक्ट क्लोरिनेशन करून कन्झम्पशनसाठी पाठवतो. त्याच्या मागे पुढे दुसरी कोणतीच ट्रीटमेंट नसते. कारण तुम्हाला हे समजलं असेल की व्हेन वी आर ट्राईंग टू सप्लाय वॉटर टू आर्मी ड्युरिंग वॉर, तर एखाद्या सोर्सपासून आपण पाणी घेतलं, आपल्या आर्मीच्या सोल्जर्ससाठी पाणी पाठवायचं आहे, तर बेस्ट वे आहे त्याच्यामध्ये क्लोरीन टाकायचं. किती 0.5 mg/L किंवा त्यापेक्षा जास्त. त्यातले पॅथोजेन्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जागेवर मरतील आणि ते पाणी स्वच्छ होऊन जाईल. इमर्जन्सीच्या टाईमला पण आपण काय करू शकतो, दुसऱ्या कोणत्याच ऑप्शनला न जाता प्लेन क्लोरिनेशन करू शकतो. क्लिअर लेक म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त ट्रीटमेंटची गरज नाही, त्याला सरळ सरळ आपण काय करू, प्लेन क्लोरिनेशन म्हणजे 0.5 mg/L क्लोरीनचा डोस देऊ आणि ते पाणी डायरेक्ट कन्झम्पशनसाठी यूज करू. दॅट्स वाय ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव, इज करेक्ट. ऑलराईट, इट इज द बेसिक मेथड ऑफ क्लोरिनेशन, जे आपण काय करणार की क्लिअर वॉटर फ्रॉम लेक किंवा इमर्जन्सीला किंवा डायरेक्ट आर्मी सप्लायसाठी यूज करायचं आहे, तिथे आपण यूज करू. ओके. आणि एक इथे ॲडिशनल पॉईंट, त्या पाण्याची टर्बिडिटी किती असायला पाहिजे, 20 to 30 mg/L. ओके. त्यापेक्षा जास्त असली तर आपल्याला दुसऱ्या ट्रीटमेंटला पण ऑप्ट करावं लागेल. क्लिअर लेकमध्ये 20 to 30च्या कमी टर्बिडिटी असते, त्या केसला आपण डायरेक्ट प्लेन क्लोरिनेशन करू शकतो. देन पिकअप द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. द pH व्हॅल्यू ऑफ न्यूट्रल वॉटर इज 7. ऑलराईट, इट इज करेक्ट. The maximum acidity is obtained when pH value is 0. Yes, it is also correct. Maximum alkalinity obtained when pH value is 14. Yes. आपण स्केल बघितली होती 0 to 14ची, न्यूट्रल बिंग ॲट द 7. न्यूट्रलची रिलेटेड पॉईंट करेक्ट आहे. मॅक्झिमम ॲसिडिटी कारण 7च्या खाली गेलं ॲसिडिक, 7च्या वर गेलं तर बेसिक किंवा अल्कलाईन. देअरफॉर इट इज करेक्ट. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव शुड बी द आन्सर. Okay, then fire demand for ascertaining the empirical formula 1136 P/10 + 10 is known as. याच्यापैकी जो फ्रीमन्स फॉर्म्युला आहे तो आपण यूज करतो. Q = 1136. काही ठिकाणी 1136.5 पण लिहिलेलं असतं आणि 1136 पण लिहिलं असतं. त्याच्यामुळे कोणताही याच्यामध्ये आलं की 0.5 लिहिलं आहे तर हे बरोबर आहे का, ॲक्च्युली 1136.5 अँड 1136 बोथ आर राईट. देन P/10 + 10. तर याच्यामध्ये Q आहे क्वांटिटी आणि P आहे पॉप्युलेशन. तर हा आहे फ्रीमन्स फॉर्म्युला. Okay, see here, Q is amount of water required in liter per minute and P is population in 1000. It is Freeman's formula. Quisling, Burston आणि Underwriter formula आहे वेगळे आहेत. Then while selecting the location of intake for collecting surface water, the factor that are considered are, तर याच्यामध्ये 3 फॅक्टर दिले आहेत. Intake point should be near as far as possible to the treatment plant. इंटेक पॉईंट हा ट्रीटमेंट प्लांटच्या खूप जवळ असायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, कारण आपण शोधूया की पाईपलाईनची कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे ना, समजा इंटेक पॉईंट आणि ट्रीटमेंट प्लांटच्या मध्ये अंतर खूप कमी आहे. हे सगळे सिस्टीम आपल्याला खूप स्वस्तामध्ये म्हणजे खूप इकॉनॉमीमध्ये आपण इथे इन्स्टॉल करू शकू. त्याच्यामुळे हे आपण कन्सिडर करू शकतो. इंटेक पॉईंट शुड बी इन द प्युअर झोन ऑफ वॉटर सोर्स. ऑब्व्हियसली जितका जास्त प्युअर झोनमधनं आपण इंटेक पॉईंट इन्स्टॉल करू ना, तितकी कमी ट्रीटमेंट किंवा तितका कमी स्ट्रेस ट्रीटमेंट फॅसिलिटीजवर येणार. त्याच्यामुळे ही गोष्ट, हा आस्पेक्ट पण आपण काय करू शकतो, कन्सिडर करू शकतो. देन इंटेक पॉईंट हा मेंडरिंग रिव्हरच्या कॉन्केव बँकला असायला पाहिजे. ओके, कॉन्केव बँकला जेव्हा आपण जातो रिव्हरच्या, तर तिथे पाणी क्लिअर असतं आणि लेस टर्बुलंट असतं. ओके, लेस टर्बुलंट असल्याचा फायदा काय की त्याच्यामध्ये ॲजिटेशन कमी, सस्पेंडेड इम्प्युरिटीज कमी. म्हणजे कॉन्केव पॉईंटवरनं समजा आपण पाणी घेतलं, पाणी रिसिव्ह केलं, तर त्या पाण्यामध्ये टर्बुलन्सही कमी असल्यामुळे इम्प्युरिटीज पण कमी राहतील. त्याच्यामुळे हे तिन्ही पॉईंट आहे ना डिझायरेबल आहेत. त्याच्यामुळे आपला ऑप्शन राहणार आहे ऑप्शन डी, की हे सगळे पॉईंट जर कन्सिडर केले तर ह्या पॉईंट्समुळे आपल्याला ट्रीटमेंट फॅसिलिटी स्ट्रेस फ्री राहणार, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल राहणार आणि आपल्या ट्रीटमेंट फॅसिलिटीवर येणारा जो लोड आहे तो कमी राहणार. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट आन्सर. ओके, सी, पंपिंगची कॉस्ट कमी होते जर अंतर कमी ठेवलं तर. प्युअर झोनमध्ये ठेवलं तर पोल्युटंटचं आणि सेडिमेंटचं लोड कमी होतं.
कारण कॉन्केव बँकला जर घेतलं तर क्लिअर आणि लेस टर्बुलंट पाणी मिळतं, जे आपल्या ट्रीटमेंटसाठी एकदम बेनिफिशियल आहे. अ रिव्हर इनटेक मे बी सिच्युएटेड ऑन अ स्ट्रेट रिच, कॉन्व्हेक्स साईड, डाऊनस्ट्रीम साईड ऑफ आउटफॉल सिवर, प्रॉक्झिमिटी टू इंडस्ट्रीज. तर आपण खालूनवर ऑप्शन पाहत राहू. प्रॉक्झिमिटी टू इंडस्ट्री म्हणजे इंडस्ट्रीच्या जवळच्या झोनमध्ये. फॉर एक्झाम्पल ही आपली रिव्हर आहे आणि इथे इंडस्ट्री आहे. इंडस्ट्रीच्या जवळचं पाणी जर घेतलं ना तर यातल्या वेस्ट आपल्या पाण्यामध्ये येऊ शकतात. इंटेक पॉईंट म्हणजे काय? रिव्हर इंटेक पॉईंटचा अर्थ की त्या रिव्हरमधून आपण आपल्या कन्झम्पशनसाठी पाणी यूज करतो आहे, तर ते पाणी कुठनं घ्यायचं तो इंटेक पॉईंट असतो, राईट. तर इंडस्ट्रीच्या जवळचं पाणी नाही पाहिजे आपल्याला. आउटफॉल सिवर म्हणजे शहरातलं जे वेस्टेज आहे ते त्या आउटफॉल सिवरमधनं नदीमध्ये मिक्स होतं, याच्या जवळचा पॉईंट आपल्याला बिलकुल नको. कॉन्व्हेक्स साईड ऑफ कर्व्ड कोर्स, कॉन्व्हेक्स साईडला बिलकुल नको आपल्याला, कॉन्केव साईडने पाहिजे. कारण कॉन्केव साईडने जर आपण पाणी घेतो आहे तर तिथे टर्ब्युलन्स कमी असतो, कॉन्व्हेक्स साईडला टर्ब्युलन्स जास्ती राहतो. आत्ताच आपण हा पॉईंट बघितला होता लास्ट क्वेश्चनमध्ये. आपल्याला कॉन्केव साईड पाहिजे असते, कॉन्व्हेक्स नको. त्यानंतर आउटफॉल सिवरच्या जवळ नको, इंडस्ट्रीच्या जवळ नको. म्हणजे एका स्ट्रेट रिचमधून आपण काय करू, रिव्हरचा जो स्ट्रेट रिच आहे त्यातनंच आपण काय करू, इंटेक पॉईंट आपण इन्स्टॉल करू. त्याच्यामध्ये इन्फिल्ट्रेशन गॅलरी असू शकते, इन्फिल्ट्रेशन वेल असू शकते, राईट. तर ऑप्शन ए इज द करेक्ट वन. सी, बिकॉज अ स्ट्रेट रिच प्रोवाइड स्टेबल, लेस टर्बुलंट अँड रिड्यूस सेडिमेंट अँड कंटॅमिनेशन लोड. ओके. कन्व्हेक्स साईडला वेलॉसिटी आणि सेडिमेंटेशन जास्ती, आउटफॉल सिवरला पोल्युशन जास्ती, पोटेन्शियल कंटॅमिनेशन कुठं राहतं, इंडस्ट्रीच्या जवळ गेल्यामुळे. त्याच्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट वन. सो नेक्स्ट क्वेश्चन, द डायल्युशन रेशिओ ॲट विच द ओडर इज हार्डली डिटेक्टेबल इज जनरली कॉल्ड ॲज थ्रीशोल्ड ओडर नंबर अँड फॉर पब्लिक सप्लायज इट शुड नॉट एक्सिड. तर सर्वात आधी पाहू थ्रीशोल्ड ओडर नंबर म्हणजे TON नेमकं काय असतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक वॉटर सॅम्पल आहे आणि दुसरं आपल्याकडे सेम व्हॉल्यूम आहे डिस्टिल्ड वॉटरचा. ओके. या सॅम्पलमधून आपल्याला एक ओडर येतो आहे आणि समजा 10 ml आपल्याकडे सॅम्पल, 10 ml आपल्याकडे काय आहे डिस्टिल वॉटर. आता हे 10 ml डिस्टिल वॉटर या सॅम्पलमध्ये टाकलं आणि आपल्याला तो येणारा वास आहे, ओडर आहे, तो जर बंद झाला तर आपण त्याला थ्रीशोल्ड ओडर नंबर या सॅम्पलसाठी म्हणणार 1. लक्षात आलं. समजा एक दुसरं सॅम्पल घेतलं 10 mlचं आणि त्याच्यामधनं आपल्याला खराब वास येतो आहे किंवा वास येतो आहे आणि आपल्याला त्याला वास न येण्यासाठी त्याच्यामध्ये 20 ml समजा डिस्टिल वॉटर टाकावं लागलं तर याचा TON येतो 2, कारण आपण 2 डायल्युशन कॅरी आउट केले. सेम वे आपल्याला एका 10 ml सॅम्पलसाठी 30 ml जर डिस्टिल वॉटर यूज करावं लागलं जेणेकरून वास येणार नाही तर त्याला म्हणतो आपण TON 3. आणि जनरली पब्लिक सप्लाईजमध्ये हा थ्रीशोल्ड ओडर नंबर 3पेक्षा जास्ती जायला नको. ओके. 1 हा खूप बेस्ट आहे कारण एका डायल्युशनमध्येच काय झालं, वास येणं बंद. 2 इज ऑल्सो गुड आणि 3 हा डिझायरेबल आहे. 3च्या वर जर समजा 5 TON लागत असलं तर ते पब्लिक सप्लायसाठी ते पाणी आपल्याला वापरायला नको. देअरफॉर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 3. TON म्हणजे number of times we are carrying out this dilution with distilled water. 3, it is for public supplies. Number of distilled water dilutions done into sample. ओके. म्हणजे तुम्ही 100 ml सॅम्पल घ्या किंवा 10 ml सॅम्पल घ्या, त्याच्यामध्ये सेम अमाऊंट ऑफ डिस्टिल वॉटर किती वेळा टाकावं लागतं त्याला आपण थ्रीशोल्ड ओडर नंबर असं म्हणतो. पब्लिक सप्लायसाठी इट शुड नॉट गो बियॉन्ड 3. नेक्स्ट, अ सिटी सप्लाय इन्क्लूड्स, सिटी सप्लाय किंवा सिव्हिक सप्लाय जो म्हणतो त्याच्यामध्ये काय काय येतं. डोमेस्टिक वॉटर डिमांड, येस. इंडस्ट्रियल आणि कमर्शियल वॉटर डिमांड येतात का, हो येतात. डिमांड फॉर पब्लिक यूज अँड फायर, पब्लिक यूज म्हणजे गार्डन रोडचं क्लिनिंग आहे आणि फायर डिमांड येतं का, येस. देअरफॉर या सगळ्यांची समेशन एका सिव्हिक किंवा सिटी डिमांडमध्ये किंवा सिटी सप्लायमध्ये येतं. ऑलराईट. इथे आपण बघतोय डोमेस्टिक प्लस इंडस्ट्रियल प्लस कमर्शियल प्लस पब्लिक यूज प्लस फायर, याला आपण काय म्हणतो, सिटी और सिव्हिक सप्लाय. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. देन कोणते फॅक्टर आहे जे पर कॅपिटा डिमांड म्हणजे LPCD
हा फॅक्टर, हा नंबर चेंज होण्यासाठी कोणते कोणते फॅक्टर येतील. सिटीची साईज, हो, जितकी जास्त मोठी सिटी तितके जास्त वेगवेगळ्या त्यांचे कल्चर आणि हॅबिट्स राहतील. ऑब्व्हियसली ऑप्शन बीमध्ये ते कवर झालं आहे. देन कॉस्ट ऑफ वॉटर, क्वालिटी ऑफ वॉटर आणि साईज ऑफ सिटी हे फॅक्टर पण काय करू शकतात, पर कॅपिटा डिमांडला चेंज करू शकतात. कॉस्ट कमी जास्त होणे, क्वालिटी चांगली किंवा खराब असणे, सिटीची साईज म्हणजे त्याचं पॉप्युलेशन काय, तिथले कल्चर काय आहे, हॅबिट्स काय आहेत, तिथले इंडस्ट्रीयल कमर्शियल झोन्स कसे आहेत त्याच्यावरनं. देन कॉस्ट ऑफ वॉटर, क्वालिटी ऑफ वॉटर. ओके, याच्या ऑप्शन 4मध्ये आहे ना हे सगळे फॅक्टर एनालिसिस झालेले आहेत. त्याच्यामुळे कॉस्ट पण LPCDला अफेक्ट करतं, क्वालिटी पण, साईज पण आणि हॅबिट पण. दॅट्स वाय ऑप्शन डी इज द करेक्ट वन. ओके, यातले सगळे आस्पेक्ट डायरेक्ट मॅनरमध्ये किंवा इनडायरेक्ट मॅनरमध्ये काय करणार आहे, पर कॅपिटा डिमांडला अफेक्ट करतात. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. देन टर्बिडिटी ऑफ वॉटर इज एक्सप्रेस इन, आर्बिटरी स्केलमध्ये नसते. pH व्हॅल्यू, नो, ॲब्सोल्युटली करेक्ट नाही बिलकुल. कलर कोड, हां, इट इज नॉट कलर कोड. याच्यामध्ये हां एक वेळ pHला कलर कोडमध्ये आपण दाखवू शकतो, जसं ग्रीन टुवर्ड्स ब्लू, ग्रीन बिंग मोस्ट ॲसिडिक, देन ब्लू बिंग मोस्ट अल्कलाईन. आर्बिटरी स्केल नसते, त्याच्यामुळे PPM आणि स्पेसिफिकली SiO2 स्केल जी आहे ती आपण टर्बिडिटीमध्ये PPMच्या अकॉर्डिंगली यूज करतो. ओके, जेव्हा नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी असते तेव्हा नंबर असतो NTU, आणि जेव्हा आपण PPM म्हणतो तेव्हा SiO2 स्केलला आपण टर्बिडिटी ही एक्सप्रेस करतो. ऑल राईट, देअरफॉर ऑप्शन ए इज द आन्सर. ओके, in ppm or mg per liter as on silica scale, silica SiO2 scale. Then hard water contains, हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम असू शकते का, हो असू शकते. मॅग्नेशियम बायकार्बोनेट्स असू शकतात का, बिलकुल असू शकतात. मॅग्नेशियम सल्फेट असू शकते का, बिलकुल असू शकते. त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव हे आहे आन्सर. हार्डनेस जी असते पाण्याची ते कशामुळे असते, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, नायट्रेट्स, सल्फेट्स अँड क्लोराइड्स ऑफ वॉट, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. ओके, कॅल्शियम मॅग्नेशियमच्या कार्बोनेट, बायकार्बोनेट, नायट्रेट, सल्फेट्स आणि क्लोराइड्समुळे आपल्या पाण्यामध्ये हार्डनेस एंटर होते. देन when the reduced level of water source is higher than reduced level of consumer's place, water is generally supplied by. पंपिंग सिस्टीम लागणार का, नाही. इथे पंपचा सीन येत नाही का, कारण काय म्हटलं आहे की रिड्यूस लेवल ऑफ वॉट, वॉटर सोर्स हे कसं आहे, जास्ती आहे कोणापेक्षा, रिड्यूस लेवल ऑफ कन्झ्युमर. रिड्यूस लेवल म्हणजे इथे सरळ सरळ आपण हेड किंवा हाईट म्हणू. याची हाईट आहे जास्त, याची हाईट आहे कमी, तर आपण काय करणार, हा स्लोप आला. आणि पाण्याची प्रॉपर्टी काय, कंड्यूटमधून जात असेल किंवा कॅनलमधून जात असेल, ओपन चॅनलमधून जात असेल किंवा क्लोज कंड्यूटमधून जात असेल, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल हे फ्लो होतं. म्हणून इथे आपण विदाऊट एनी पंपिंग सिस्टीम किंवा इलेक्ट्रिसिटीचा यूज करता बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आपण हे पाणी पाठवू शकतो. दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. ओके, वॉटर सोर्स बिईंग ॲट हायर लेवल अँड कन्झ्युमर बिईंग ॲट लोअर लेवल, या सिस्टीमला आपण ग्रॅव्हिटीनेच चालवू शकतो, कोणताच पंप किंवा इलेक्ट्रिसिटीची आपल्याला तिथे गरज भासत नाही. देन मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ हार्ड वॉटर इज ग्रेटर सोप कन्झम्पशन. हार्डनेस जशी जशी वाढते तसं तसं साबणाचा फेस बनवायचा जो आस्पेक्ट आहे तो कमी होतो, सोपचा फेस बनत नाही. ओके, त्याच्यामुळे जास्ती आपल्याला साबण लागणार किंवा डिटर्जंट लागणार. स्केलिंग ऑफ बॉयलर, जे इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये थर्मल पॉवर प्लांट असतात तिथले जे बॉयलर असतात किंवा कोणत्या इंडस्ट्रीमधले बॉयलर आहेत, तर त्या बॉयलरमध्ये जे आपण पाणी गरम करत राहतो कंटिन्यू, तर त्याच्यामधली जी हार्डनेस आहे ती कंटिन्युअसली या बॉयलरच्या वॉलवर डिपॉझिट होत जाते. ही डिपॉझिट होत गेल्यामुळे बॉयलरमधलं जे पाणी आपल्याला हीट करायचं आहे, ओके, त्याच्यासाठी लागणारं टेम्परेचर आणि टेम्परेचरमुळे फ्युअलचं कन्झम्पशन वाढत जाते. आणि एखाद्या वेळेस या एक्सटर्नल हीट आणि इंटरनल हीटच्या डिफरन्समुळे बॉयलरमध्ये क्रॅक पण येऊ शकते. त्याच्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आहे इंडस्ट्रीसाठी. करोजन अँड इन्क्रस्टेशन ऑफ पाईप. ऑब्व्हियसली जसं आपण बॉयलरचं स्केलिंग बघितलं तसं पाईपमध्ये पण आतमध्ये काय होते, हार्डनेसच्या लेअर बनत जातात आणि त्याच्यामुळे पाईपचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी होतो, फ्लो कमी होतो आणि त्याच्यामुळे पाईप मे बी प्रेशराईज होऊन बस पण होऊ शकतो. त्याच्यामुळे हा पण एक मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. इथे दिलेले तिन्ही पण पॉईंट डिसॲडव्हान्टेजेस आहेत, म्हणून ऑल ऑफ द अबव साऊंड्स टू बी द
परफेक्ट चॉईस फॉर आर आन्सर. इथले परफेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन डी. ओके. लॅदर फॉर्मेशन ऑफ सोप इज रिड्यूस. देन बॉयलर ट्रबल म्हणजे आता जे आपण डिस्कस केलं, आणि पाईपचं स्केलिंग याच्यामुळे होतं. देन फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ pH रिप्रेझेंट अ स्ट्रॉंगर ॲसिड. ॲक्च्युली इथे जर पाहिलं तर 5 पण ॲसिडिक आहे आणि 2 पण स्ट्रॉंगर ॲसिड कोणतं राहणार? 2 वालं. कारण pH स्केल 7 to 14 आणि 7 to 0. जितकं 0कडे जाऊ तितकं ॲसिडिक, जितकं आपण 14कडे जाऊ तितकं बेसिक. दॅट्स वाय द आन्सर इज 2, ऑप्शन ए. Then turbidity of drinking water should not exceed how much NTU? See, आपला IS 10500 काय म्हणतो की 1 NTU ही टर्बिडिटी आहे डिझायरेबल, म्हणजे चालते, बिलकुल चालते. आणि जेव्हा आपल्याकडे पाण्याला ऑप्शन नसतो तेच पाणी वापरायचं आहे तर ॲटलिस्ट तिथली टर्बिडिटी 5 NTUपेक्षा जास्त काय नसायला पाहिजे, तिथे ती जास्ती व्हायला नको. ओके. टर्बिडिटी 5 NTUपेक्षा जास्ती नको जेव्हा आपल्याला पाण्याचा दुसरा ऑप्शन नाही. म्हणजे चालते 1 NTU आणि मॅक्झिमम परमिसिबल काय पाहिजे आपल्याला 5 NTU. ह्या व्हॅल्यूज आपल्याला चालणार नाहीत. ऑप्शन इज ए, 5 NTU. So that's it for the video. We will meet in next lecture with new MCQs. Till then, take care. Bye bye.